विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2025 आपण कव्हर करतोय. यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी आपण पाहतोय. तर आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला आहे. सध्या चर्चेतला न्यूज आहे. कोणता आहे तर त्याचं करेक्ट आन्सर येतं दीव. दीव हा जिल्हा भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा ठरलेला आहे. बरं, आता दीव जिल्हा नुसतं म्हणतोय, मग आता कसं झालंय बघा, दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे पहिले दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, परंतु आता ते आहेत का, आता त्या दोघांचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश बनवला आहे. तो म्हणजे दादरा आणि नगर हवेली आणि दमन व दीव अशा प्रकारचा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला. म्हणजे दोन केंद्रशासित प्रदेशाचं एका केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि या केंद्रशासित प्रदेशामधला जो दीव जिल्हा आहे तर हा 100% सौर ऊर्जेवर आपली वीज गरज भागवणारा भारतातला पहिला जिल्हा बनलेला आहे. कारण हा जिल्ह्याचा जर बघा तुम्ही टोटली सौर ऊर्जेपासूनच ऊर्जा निर्मिती होते. इतर कोणत्याही घटकापासून तुम्हाला तिथं ऊर्जा निर्मिती पाहायला मिळत नाही. म्हणून दीव हा जिल्हा भारतातला पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा ठरलेला आहे. मग याच्यासाठी केंद्र सरकारची कोणती योजना होती का की ज्या योजनेअंतर्गत हा भारतातला पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला. मग ती योजना कोणती, ती योजना कधी सुरू झाली हे तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना होती. त्या योजनेला म्हटलं जातं PM सूर्यघर मोफत वीज योजना. आणि या योजनेअंतर्गतच तुम्हाला ह्या दीव जिल्ह्यानं ही कामगिरी केलेली पाहायला मिळते. PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग ह्या योजनेची सुरुवात कधी झाली, या योजनेचं उद्दिष्ट काय ते आपण बघूया. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं झाली 15 फेब्रुवारी 2024. तुम्हाला ह्या तारीख पाठ करणं गरजेचं आहे. PM सूर्यघर योजना या योजनेची तारीख काय विचारली तर 15 फेब्रुवारी 2024 ही त्याची तारीख असणार आहे. याचं उद्दिष्ट काय आहे तर भारतातल्या घरांना मोफत वीज पुरवणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मग या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदानं दिली जातात. अनुदानाची मर्यादा पण आहे, त्यामध्ये बऱ्याच अटी आहेत. सगळ्या अटी पाठ करायच्या गरज नाही, तुम्हाला फक्त तो मुद्दा पण माहीत असणं गरजेचं आहे. 30,000 ते 78,000 रुपये यापर्यंत अनुदानाच्या अटी आहेत. खर्च 75,000 पेक्षा जास्त कोटींचा खर्च केंद्र सरकारनं अपेक्षित केला आहे. आणि ही योजना कधीपर्यंत अंमलबजावणीचा कालावधी असणार आहे की PM सूर्यघर मोफत वीज योजना तर आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंतच या योजनेचा कालावधी असणार आहे. आणि त्यामुळे हे घटक चर्चेमध्ये होता. तर मुद्दा लक्षात आला, दीव जिल्हा ओके हे महत्त्वाचा ठरतो. पुढच्या पॉईंटकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे चालू घडामोडी 2025 हा प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. या कोर्सची फी आहे फक्त 149 रुपये. त्याचा कालावधी आहे 1.5 वर्ष. आणि या कोर्समधलं प्रत्येक लेक्चर हे तुम्ही किती वेळा पाहू शकता. त्याला अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. आणि टॉपिकनुसार म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी असं प्रत्येक घटकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण ते कव्हर केले. तुम्हाला जास्तीत जास्त याची रिव्हिजन होईल. हे ॲप कसं डाउनलोड करायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स जॉईन करा. वेगवेगळे कोर्सेससुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा घटक येतो तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार. ऑस्कर पुरस्कार सध्या कोणता म्हणजे 2025चा जो ऑस्कर पुरस्कार होता 97व्या क्रमांकाचा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडला. सध्या चर्चेतला घटक आहे. तर या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटानं पटकावला तर तो चित्रपट होता अनोरा नावाचा चित्रपट. आणि या अनोरा नावाच्या चित्रपटाला एकूण 5 ऑस्कर मिळालेत. कोणते 5 ऑस्कर मिळालेत तर अनोरा चित्रपटाला मिळालेले 5 ऑस्कर तुम्हाला सांगतो. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अनोरा चित्रपट, तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अनोरा चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन यांना मिळाला, म्हणजे हा 1 हा 2.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सीन बेकर यांना देण्यात आला. हा तिसरा पुरस्कार अनोरा चित्रपटाला मिळालेला होता. हे 3 पहिले लक्षात आले का? सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सीन बेकर अनोरा चित्रपट. हे 3 महत्त्वाचे पुरस्कार. आणि दुसरे 2 कोणते आहेत ना ते मी सांगतो. पुढचे 2 येतात बेस्ट फिल्म एडिटिंग सीन बेकर म्हणतो आपण अनोरा चित्रपटाचा, आणि 5वा येतो तो मध्ये बेस्ट ओरिजिनल स्क्रीन पे शॉन बेकर अनोरा चित्रपट. असे एकूण 5 पुरस्कार या अनोरा चित्रपटानं पटकावले आहेत ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये. त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये होता. आता दरवर्षी ऑस्कर पुरस्कारामध्ये काही ना काही घटक चर्चेत होता. यावर्षी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे ऑड्रियन ब्रॉडी हे सध्या चर्चेत आले होते. ऑड्रियन ब्रॉडी कोण आहेत? तर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर पुरस्कार 97 जे आहेत त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑड्रियन ब्रॉडी यांना देण्यात आला. आणि हे चर्चेमध्ये का आले? कारण ऑड्रियन ब्रॉडी यांनी या ऑस्कर समारोप सोहळ्यामध्ये म्हणजे जेव्हा मनोगत व्यक्त करताना सर्वाधिक वेळचं मनोगत व्यक्त केलं. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केल्यामुळं ऑस्करच्या इतिहासात एवढं मोठं मनोगत कोणीच व्यक्त केलं नव्हतं. ते त्यांनी केल्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आली होती. तर तुम्हाला हा घटकसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं जास्त गरजेचं राहील. ऑस्कर पुरस्कार त्याला अकॅडमी पुरस्कार असंही म्हटलं जातं. आणि कधीपासून दिले जातात? तर 1929 पासून ते पुरस्कार दिले गेले आहेत. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर हा मुद्दा काय आहे? तर हे 5 जे ऑस्कर मिळाले शॉन बेकर यांच्या अनोरा चित्रपटानं, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन असे 5 ऑस्कर या अनोरा चित्रपटानं जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली. असं का बरं आहे? 2 का केले? याच्या अगोदर कोण प्रधान सचिव होते का? तर ते PK मिश्रा आहेत. प्रधान सचिव 1 म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते PK मिश्रा. तर दुसरे प्रधान सचिव म्हणून पंतप्रधानांचे शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शक्तिकांत दास हे कोण आहेत? तर हे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत आणि त्यांचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती झाल्यामुळं सध्या न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. शक्तिकांत दास कोणत्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? 1980ची बॅच तमिळनाडू केडरचे हे IAS अधिकारी आहेत. हे इथं तुम्ही लक्षात तर घ्या. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, प्रधान सचिव हे पद कोणत्या पंतप्रधानाच्या काळात निर्माण करण्यात आलं? तुमचं उत्तर असलं पाहिजे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या त्या पंतप्रधान पदाच्या काळात पंतप्रधानांचे प्रधान सचिव हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं. ती न्यूजसुद्धा महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे कोणत्या संघानं 71वे वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी विजेतेपद जिंकलेलं आहे? तर ती संघ येतो सर्व्हिसेसचा जो संघ आहे यांनी 71वं वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी विजेतेपद पटकावलेलं आहे. ही स्पर्धा कुठं पार पडली? ओडिशामध्ये पार पडली. यांनी म्हणजे ज्या सर्व्हिसेसच्या संघानं कोणत्या संघाला हरवलं? तर पंजाबच्या संघाला पराभूत केलेलं होतं. हे तर लक्षात घ्या. रेल्वेचा जो संघ होता ना, रेल्वेच्या संघाला पराभूत करून सर्व्हिसेसने 71वं वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी विजेतेपद पटकावलेलं आहे. हा घटक महत्त्वाचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय वायू गुणवत्ता अहवाल 2024 याच्यानुसार भारत जगातला कितव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश बनलेला आहे? तर भारत वायू गुणवत्ता अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकाचा प्रदूषित देश बनला आहे? तर 5व्या क्रमांकाचा बनला आहे. हा 24चा रिपोर्ट आता रिसेंटली लॉन्च झाल्यामुळे चर्चेतला मुद्दा आहे. 2023चा जो रिपोर्ट बघितला, भारत कितव्या क्रमांकाचा प्रदूषित देश होता? तर भारत होता 3ऱ्या क्रमांकाचा. आता भारत कितव्या बनलेला आहे? 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारत बनलेला आहे. मग जगातला असा कोणता देश आहे की जो सर्वाधिक प्रदूषित देश म्हणून ओळखला जातो? तर तो देश आहे चाड, त्यानंतर बांगलादेश, त्यानंतर पाकिस्तान, चौथा येतो कांगो आणि मग 5वा क्रमांक येतो भारताचा. म्हणजे चाड, बांगलादेश, पाकिस्तान, कांगो आणि मग त्याच्यानंतर 5वा सर्वाधिक प्रदूषित देश बघितला तर तो येतोय तुमचा भारत, आपला भारत. ठीक आहे, आपला भारत हा 5व्या क्रमांकावर येतोय. आता या रिपोर्टनुसार
जगातली जर तुम्ही 20 शहरं काढली, 20 शहरं, टॉप 20 जागतिक स्तरावरचे टॉप 20 शहरं जर काढली, त्यातली 13 शहरं ही भारतीय आहेत, लक्षात घ्या. जगातल्या टॉप 20 शहरापैकी 13 शहरं प्रदूषित शहरं ही भारतातली तुम्हाला बघायला मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जगातलं सर्वाधिक प्रदूषित असणारं शहर कोणतं ठरलंय, तर ते आसाममधलं बार्यनीहाट हे जे शहर आहे हे जगातलं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलेलं आहे. कोणतं? आसाममधलं बार्यनीहाट. ओके. आणि जगातली सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती शहर आहे राजधानीचं, तर ती आपली दिल्ली आहे. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर बनलेलं आहे. त्याच्यामुळे ही न्यूजसुद्धा चर्चेमध्ये होती. हा घटक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं आहे बरं का, परीक्षेसाठी ना हे इम्पॉर्टंट आहे. प्रदूषित टॉप 20 शहरापैकी 13 शहरं भारतात आहेत. आसाममधलं बारेनीहाट हे जगात सर्वात प्रदूषित शहर आहे. प्रदूषित राजधानी विचारली तर दिल्ली आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि जगातल्या कितव्या क्रमांकाचा सर्वाधिक 5वा देश आहे भारत? प्रदूषित देशामध्ये 5वा क्रमांक भारताचा लागतो. भारत जगातला 5व्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. मग भारताचा हवा गुणवत्ता निर्देशांक किती आहे या रिपोर्टनुसार, किंवा त्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो, तर तो आहे 50.6. ओके, इथं लक्षात घ्या किती आहे, 50.6. हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची न्यूज आहे, पहिला शौर्य वेदनम महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तर तो आयोजित करण्यात आला होता बिहारमधल्या पूर्व चंपारण्य जिल्हा आणि त्याच्यामधलं मोतीहारी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहिला शौर्य वेदनम महोत्सव साजरा करण्यात आला. हा कोणत्या तारखेला? 7 आणि 8 मार्च 2025ला हा महोत्सव साजरा करण्यात आलेला होता. पण हे शौर्य वेदनम महोत्सव साजरा करण्यामागची संकल्पना, तर त्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा आपलं बघणं गरजेचं आहे. याचं प्रमुख उद्दिष्ट जर तुम्ही बघितलं तर भारतीय सशस्त्र दलाच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करणं. ओके, हे लक्षात घ्या, लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करणं हे त्यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे माधव राष्ट्रीय उद्यानाला आता काय केलेलं आहे, तर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिलेला आहे. व्याघ्र प्रकल्पाचा, तर माधव राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेलं भारतातलं कितवं व्याघ्र प्रकल्प ठरले, तर हे आहे 58वं. माधव व्याघ्र प्रकल्प हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ना, ते व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. तर हे मध्य प्रदेशमध्ये येतं. कोणत्या राज्यामध्ये येतं? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधलं कितव्या क्रमांकाचं येतं, तर हे व्याघ्र प्रकल्प झालंय तर 9व्या क्रमांकाचं येतं. मध्य प्रदेशमधल्या 9व्या क्रमांकाचं हे राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेला आहे. तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. भारतातला 58वा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये येतो. हा मध्य प्रदेशमधला माधव राष्ट्रीय उद्यान. आणि मध्य प्रदेशमधला कितवा व्याघ्र प्रकल्प झाला हा, तर हा 9वा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे. आता त्याला अनुसरून काही महत्त्वाच्या गोष्टी. प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आला? प्रोजेक्ट टायगर हा सुरू करण्यात आला होता 1973 मध्ये. आणि या प्रोजेक्ट टायगरचाच एक भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली होती. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मग या व्याघ्र प्रकल्पाचं संवर्धन कोणाकडून केलं जातं, तर त्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण स्थापन केले आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून याचं संवर्धन केलं जातं. दुसरा मुद्दा, भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प कोणतं, तर उत्तराखंडमधलं जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प 1973 साल. तर हे भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे. भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हटलं उत्तराखंडमधलं जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प. तुम्हाला असं विचारलं कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे, तर ते मध्य प्रदेश राज्य सरकार आहे. हे लक्षात असू द्या. मध्य प्रदेश नंतर कर्नाटक, उत्तराखंड आणि मग महाराष्ट्र. तर इथं लक्षात ठेवायला सोपं आहे, मकाऊ महाराष्ट्र असं लक्षात ठेवा. ट्रिक ना तुम्ही की सर्वाधिक वाघांची संख्या असलेली राज्य क्रमानं लक्षात ठेवायची असतील तर कसं लक्षात ठेवणार? मकाऊ महाराष्ट्र. म म्हणजे मध्य प्रदेश, का म्हणजे कर्नाटक, उ म्हणजे उत्तराखंड आणि पुढचं महाराष्ट्र. 4 एवढे भाग आहेत, 444. तर मकाऊ महाराष्ट्र सर्वाधिक वाघांची संख्या असलेली पहिली 4 राज्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला असं विचारलं क्षेत्रफळानुसार सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता, तर तो आसाम राज्यामधला नामोरी व्याघ्र प्रकल्प येतो. आसाम राज्यामधला कोणता? नामोरी व्याघ्र प्रकल्प. तर लक्षात ठेवा
माधव राष्ट्रीय उद्यान याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. देशातलं कितवं ठरलं ते 58वं व्याघ्र प्रकल्प ठरलं. कोणत्या राज्यामध्ये येतं? मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशमधलं कितवं व्याघ्र प्रकल्प आहे ते 9वं आहे. हे एवढे घटक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रोजेक्ट टायगर 1973चं हा महत्त्वाचा घटक. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान त्याला व्याघ्र प्रकल्प पहिला बनला होता, त्यामुळे न्यूज चर्चेत होती. आणि मकाऊ महाराष्ट्र की वाघांची संख्या सर्वाधिक वाघांची संख्या असलेली राज्य क्रमांक कशी लक्षात ठेवायची? मकाऊ महाराष्ट्र. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र अशा पद्धतीनं.